नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। अल कुरैश बिरादरी कमिटी परभणी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हाजी फारुख सौदागर यांची निवड। शैक्षणिक प्रोत्साहन, सामूहिक लग्न आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाचे ठराव। अल कुरैश बिरादरी कमिटी परभणी जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करून हाजी फारुखभाई सौदागर यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली। त्यांच्या नेतृत्वावर समाजाचा विश्वास आणि अपेक्षा पुनर्दर्शित झाल्या। बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले। त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे राहू नयेत यासाठी निर्णायक पाऊल, मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन आणि नियंत्रण, तरुण पिढीचे भविष्य लक्षात घेऊन समाज हिताचा दृढ निर्णय, कमी खर्चातील सुसंस्कृत विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन, अनाठायी खर्च आणि दिखाऊ संस्कृतीवर अंकुश, सार्वजनिक मालमत्तेच्या योग्य वापराबाबत योजना, मालमत्ता समाजकार्यासाठी अधिक प्रभावीपणे वापरली जाईल, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, लवकरच समाज हिताच्या दृष्टीने योजना राबविली जाणार। यावेळी मुफ्ती मौलाना सईद कासमी यांनी ठराव मांडले। याशिवाय कमिटीच्या भविष्यातील उपक्रमांवरही सखोल चर्चा आणि मार्गदर्शन झाले। बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष तथा सल्लागार हाजी सलीम कुरेशी, मौलाना मुफ्ती अनवर कुरेशी, महानगरपालिका परभणी माजी सभापती मेहराज कुरेशी, नगर परिषद मंठा सभापती इलियास कुरेशी, सचिव मुमताजभाई कुरेशी, तसेच हाजी आझम साहब, रमजानभाई कुरेशी, वहाबभाई सौदागर, इंजिनियर शेख सर, अब्दुल माहबूद कुरेशी सर, कलीम कुरेशी, अफरोज सौदागर, समी सौदागर, अयाजभाई कुरेशी, समदभाई कुरेशी, इद्रिस कुरेशी, हाजी जाविद कुरेशी, रसूल कुरेशी, माजिद कुरेशी यांच्यासह जिल्हाभरातील समाज बांधव उपस्थित होते। नवनियुक्त अध्यक्ष हाजी फारुखभाई सौदागर यांनी समाजाने दिलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करून म्हटले की समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून मी न्याय व प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जावेद कुरेशी, KMS सर, रब्बानी सर, महमूद सौदागर आदींनी विशेष परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।